आत्मामालिक संस्कार शिबिर अत्यंत जल्लोषात सुरू असून आजचा 9वा दिवस देखील तितक्याच उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला आहे। नेहमीप्रमाणे सकाळी मंगलधुनीच्या गजरात मुले झोपेतून उठली आणि फ्रेश होऊन ग्राउंडवर वेळेत पोहोचले ते ध्यान, योग आणि प्राणायाम करण्यासाठी। दैनंदिनी तीच, परंतु महत्त्वाचा मुद्दा हा की लवकर उठणं, योगा करणं याची सवय होते आहे। ही बाब विशेष नोंद घेण्यासारखी आहे। यानंतर नाश्ता घेऊन संस्कारक्षम असा परिपाठ सादर झालाय। विविध कौशल्य शिकण्यासाठी सर्व बच्चे कंपनी तयार झाली, जैसे की गायन, वादन, जलतरण, अभिनय आणि मुलांना आवडणारं कौशल्य म्हणजे नृत्य। एका बाजूला क्रिकेट कॅम्प देखील सुरू होत आहे। पाहूया समर कॅम्पची एक झलक। माझे नाव मुग्धा जगदीश कोठापदे। मी इयत्ता 7वी शिकते। मी जेव्हा या शाळेत आले तेव्हा मला खूप चांगले वाटले। इथले जेवण खूप छान होते। इथं मला खूप मैत्रिणी भेटल्या। इथं येऊन वेगवेगळ्या कला शिकायला भेटल्या। दररोज खेळही होत होते। जे मुलं 5 दिवसांचे, 8 दिवसांचे, 15 दिवसांचे, 11 दिवसांचे होते त्यांची इथले शिक्षकही खूप छान शिकवायचे। Start. सायंकाळ सत्रामध्ये प्राथमिक विभागाच्या शिक्षिका आदरणीय रेड्डी मॅडम यांनी हिरकणीची वीरकथा एकपात्री प्रयोगातून सादर केली, जी मुलांना खूप आवडली। पुरुष का बरं म्हणायचो आणि त्या स्त्रीचं नाव का बरं दिलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये
ज्या ठिकाणी मराठी साम्राज्याची राजधानी म्हणजे रायगड ओळखली जाते। आणि हा रायगड किल्ल्यावर एकच दरवाजा असा होता, पण तिथे फक्त कोण येऊ शकत होतं माहितीये का? तदनंतर दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी प्रामाणिकपणे करून थकलेले विद्यार्थी पसायदान म्हणून झोपी गेले। तर या कामी शाळेचे कोरिओग्राफर, सर्व वसतिगृह शिक्षक, अधीक्षक, व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, साईनाथ उर्पे सर, पटेल माई मॅडम, प्राचार्य निरंजन डांगे सर, माणिकरावजी जाधव सर, संदीप गायकवाड सर, नामदेवजी डांगे सर आणि संकुलाचे सर्व शिक्षक वृंद आणि क्रीडा शिक्षक मेहनत घेत आहे। या सर्व ॲक्टिव्हिटी यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।